लोकसभा निवडणुकीत महायुतीची कामगिरी सुमार झाली. राज्यात गेल्या निवडणुकीत 41 जागा जिंकणाऱ्या एनडीएला यंदा केवळ 17 जागा जिंकता आल्या. मागील निवडणुकीत 23 जागा जिंकणारा भाजप आता अवघ्या 9 जागांवर विजयी झालाय. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र भाजपमध्ये चिंतन सुरू आहे. आज मुंबईत भाजपची महत्त्वाची बैठक सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरनं भाजप राष्ट्रवादीच्या युतीला लक्ष्य केलंय. अजित पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये आल्यानं भाजपच्या ब्रँड व्हॅल्यूला धक्का लागल्याचा उल्लेख ऑर्गनायझरमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात आहे. भाजप आणि शिंदे सेनेकडे सत्ता टिकवण्यासाठी आवश्यक संख्याबळ असताना राष्ट्रवादीला सोबत घेण्याची काय गरज होती असा सवाल ऑर्गनायझरमधून उपस्थित करण्यात आलाय. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीमुळे महायुतीला फटका बसल्याचं निरीक्षण ऑर्गनायझरनं नोंदवलं आहे. विशेष म्हणजे ऑर्गनायझरमधून करण्यात आलेली टीका भाजपच्या कोणत्याही नेत्यानं खोडून काढलेली नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका होत असताना भाजपचा एकही नेता बचावासाठी पुढे आलेला नाही. त्यातच IANS वृत्तसंस्थेनं भाजप विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची चाचपणी करत असल्याचं वृत्त दिलंय. त्यासाठी भाजपकडून अंतर्गत सर्वे केले जात आहेत. एकला चलोरेची भूमिका घेतल्यास कितपत फायदा तोटा होऊ शकतो याचा अंदाज भाजपकडून घेतला जातोय. भाजपनं विधानसभा निवडणुकीत एकला चलोरेची भूमिका घेतल्यास अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलंय. राज्यात महाविकास आघाडीचं बळ वाढलेलं आहे. त्यापुढे शिंदे आणि अजित पवारांचा निभाव लागणं अवघड आहे. अशा स्थितीत या दोन पक्षांमधील अनेक आमदार पक्ष सोडतील. यातील काही भाजपसोबत जाऊ शकतील, तर पक्षफुटीनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका न करता तटस्थ भूमिका घेतलेले आमदार घर वापसी करू शकतात. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.